सर्व पत्रकार बांधवांचं आज मी आमच्या पत्रकार बहुजन विकास मोर्चाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतोय आणि बहुजन विकास मोर्चा अंबेजोगाई शहर आणि आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विनोद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण मोठ्या संख्येने आला, त्यामुळं आपलं नेहमीप्रमाणे स्वागत करून या पत्रकार परिषदेला मी सुरुवात करतोय। राज्याच्या आणि जिल्ह्याच्या एकूणच राजकीय आणि सामाजिक विषयावरती मी टिप्पणी करणार आहे। मी काय देशाचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल किंवा घडामोडीबद्दल बोलणार नाही। तो महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी चाललेल्या, अस्थिरता निर्माण झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आणि बीड जिल्ह्याच्या राजकीय स्थितीवरती मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे। खरं तर आरक्षणाच्या विषयावरती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या टिप्पण्या करतात, या पहिल्यांदा बंद केल्या पाहिजेत। की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे, की ज्याच्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, संत गाडगेबाबा असतील, अशा विचाराच्या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आणि या शाहू फुले आंबेडकर साठेंच्या महाराष्ट्रामध्ये जातीय रंग आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होतोय आणि विशेष म्हणजे बीडमध्ये सुद्धा होतोय। मला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही, परंतु बीड जिल्ह्यातल्या इतिहासामध्ये हा जिल्हा क्रांतिसिंह नानासाहेब पाटलापासून ते गोपीनाथ मुंडेपर्यंत हा जिल्हा एक पुरोगामी जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती। कालच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कोण विजयी झाला आणि कोण हारलं हा प्रश्न नाही, परंतु जिल्ह्याला जातीचा रंग चढू लागलेला, तो जातीचा रंग या जिल्ह्यासाठी किंवा या महाराष्ट्रासाठी चांगला नाही। आपल्या सर्वांच्या सामाजिक जीवनासाठी तो सुद्धा चांगला नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची सुरुवातीपासूनची ठाम भूमिका आहे। जसं SC ST OBCला आरक्षणाचा अधिकार मिळतो तसा मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाचा त्यांचा तो मूलभूत अधिकार आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे। जो गरीब मराठा आहे त्या गरीब मराठ्याला जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांनी तो मिळवून घेतला पाहिजे आणि शासनाने सुद्धा त्यांना तो अधिकार मिळवून दिला पाहिजे। परंतु या आरक्षणाच्या आड काही ज्या शक्ती आहेत त्या शक्ती समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करू लागलेले आहेत आणि त्याच्यातून जातीय रंग आलेला आहे। तो जातीय रंग आणि जातीय द्वेष बंद करावा हे कळकळीचं आव्हान मी सर्वच पक्षाच्या, सर्वच सामाजिक संघटनेच्या आणि सर्व स्तरामध्ये सामाजिक काम करणाऱ्या मग पत्रकारापासून ते सामाजिक संस्थापर्यंत सर्वांना आव्हान करतोय की जातीय द्वेष या महाराष्ट्रामध्ये, या बीड जिल्ह्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात वाढतोय तो आपल्या हितासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी चांगला नाही, पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी चांगला नाही। आतापर्यंत धार्मिक रंग होता, परंतु आता जातीय रंग येऊ लागलेला आहे। हिंदू मुसलमान मी समजू शकलो की हिंदू मुसलमान करून काही लोकांना स्वतःची पोळी भाजायची होती, मुसलमानांना टार्गेट करून काही लोकांना स्वतःची पोळी भाजायची होती, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ते झालं। पण तो आता जातीमध्ये एक मायक्रो जातीच्या माणसांना सुद्धा काही लोक टार्गेट करतायत। एकदम मायक्रो असणारा OBC समाजातला माणूस, जिथं गंगाव असल्यामध्ये धोबी समाजाच्या माणसांनी कुणाला तरी मतदान का केलं म्हणून त्याचं घर जाळण्यात आलं, त्याचं दुकान जाळण्यात, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे।
म्हणजे ही अशा ज्या घटना आहेत त्या अशा घटना होता कामा नयेत, ही आमची भूमिका आहे. दुसरी गोष्ट आहे, या बीड जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये आम्ही आहोत का, तर 100% आम्ही आहोत. राजकारणामध्ये आम्ही स्पर्धेत आहोत का, 100% आम्ही स्पर्धेमध्ये आहोत. आणि कुणाच्याही उपकारामुळं नाही तर आम्ही आमच्या ताकदीमुळं आहोत. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला आमच्या ताकदीची जाणीव आहे. या जिल्ह्याचे विद्यमान खासदारापासून ते लोकसभा मागणाऱ्या, तिकीट मागणाऱ्यांना सर्वांना आमच्या दारात यावं लागलं. त्याचं कारणच आहे की आम्ही सामान्य माणसामध्ये आहोत आणि सामान्य माणूस हा केंद्रबिंदू समजून आम्ही काम केलेलं आहे. आम्ही आता जातीच्या पलीकडे आहोत. 15 वर्षापूर्वीचा बाबुराव पोटभरे आज नाही. 15 वर्षांच्या कालखंडामध्ये आम्ही जाती जोडण्याचं आणि छोट्या छोट्या जातींना आणि छोट्या छोट्या समाजाला, छोट्या छोट्या गरीब माणसाला एकत्रित करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये आम्ही केलेलं आहे. लोकांनी राजकारण केलं पण आम्ही ते केलं नाही. मला राजकारणच करायचं असतं तर या केज मतदारसंघामध्ये गेली 25 वर्ष मी आमदार राहिलो असतो. परंतु काही लोकांनी मला टार्गेट करून जातीचा शिक्का माझ्यावरती लावला, जातीवादाचा शिक्का लावला. त्यामुळं मला या केज मतदारसंघामध्ये किंवा बीड जिल्ह्याच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये मला आमदार होता आलं नाही. तुम्हाला एवढं मी सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये, या जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही स्पर्धेत आहोत आणि आम्ही या निवडणुकीमध्ये लढण्याच्या तयारीत आहोत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मला की या जिल्ह्यामध्ये टक्केवारीचं राजकारण आम्हाला बंद करायचं. मला कशासाठी यायचं या जिल्ह्यामध्ये? या जिल्ह्यातला जातीवाद संपवण्यासाठी, जातीय दोष संपवण्यासाठी. आणि या जिल्ह्यातलं आमदारांचं काही टक्केवारीचं राजकारण आहे. काही गुत्तेदारांना पुढं करून त्यांच्याकडून टक्केवारी घेऊन त्याच गुत्तेदाराकडून कामं करायचे आणि जनतेला लुटायचं, जनतेचा पैसा लुटायचा. हा जो पायंडा गेल्या अनेक वर्षापासून जो पडला या जिल्ह्यामध्ये तो बंद करण्याचं काम मला करायचं. पत्रकार बांधव बोलत नाही, का बोलत नाही त्याच्याबद्दल मला माहीत नाही, परंतु कुणी लिहित नाही. आम्ही सातत्यानं आवाज उठवतोय की या जिल्ह्यामध्ये काही भाट गुत्तेदार आहे की त्या आमदाराला चिकटलेल्या आहे, त्या सत्ताधाऱ्यांना चिकटलेल्या आहे आणि त्यांच्याकडून ते मलिदा खाऊ लागले. त्याने आमदारसुद्धा टक्केवारी घेऊन आपली पोळी भाजण्याचं काम आणि प्रचंड पैसा, हजारो कोटीची माया जमवण्याचं काम बीड जिल्ह्यातल्या काही निवडून आलेले लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे. आणि ते मी नंतर पुराव्यानिशी देईन. हे बंद करण्यासाठी आम्हाला यायचं आहे. जातीय द्वेष बंद करायचा आहे, धार्मिक द्वेष बंद करायचा आहे. आणि जे दरी पडलेले हजारो कोटीचे मालक आणि त्यांच्याकडं भीक मागणारी लोक, भिकारी आणि प्रचंड संपत्ती असणाऱ्या, ही जी दरी आपल्या जिल्ह्यात पडलेली ती दरी संपवण्यासाठी आम्हाला राजकारणात यायचं आहे. आणि आम्ही राजकारणात डंके की चोट पर येणार. आम्ही ज्यांना मदत केली ते आम्हाला मदत करायला तयार आहेत. ज्यांना मदत केली नाही ते सुद्धा आमच्याबरोबर आम्हाला सोबत घ्यायला तयार आहेत. या गोष्टी सांगण्यासाठी मी आजची पत्रकार परिषद बोलवली होती. आणि त्यामध्ये बहुजन विकास मोर्चाच्या वतीने ही आमची सामाजिक संघटना, ही काय राजकीय पक्ष नाही. कोण्या पक्षाकडून लढायचं, कुठल्या पक्षाकडून लढायचं हे आम्ही ठरवू. परंतु या वेळेला आम्ही स्पर्धेत आहोत, 100% स्पर्धेत आहोत. आणि ज्या समाजाने ज्यांना आमदार, खासदार, मंत्री आजपर्यंत केलं त्यांची जिम्मेदारीसुद्धा आहे की आता त्या समाजातल्या लोकांना पुढं करून त्यांनाही खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी करण्याची त्यांची जिम्मेदारी आहे. एवढंच या प्रसंगी मला सांगायचं होतं. आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचार. साहेब, केज मतदारसंघामध्ये खऱ्या मागासवर्गीय समाजाला न्याय मिळाला नाही. केज मतदारसंघाबद्दल आपली भूमिका काय आणि पुन्हा आपण मुंदडा कुटुंबियांना पाठिंबा देणार का? नाही, खऱ्या मागासवर्गीयाला मिळाला नाही असं मी मानत नाही. विमलताई मुंदडासुद्धा मागासवर्गीयच होत्या. खरा मागासवर्गीय आणि खोटा मागासवर्गीय मी समजत नाही. मार, मांग, चांबार, ढोर, मोची हा शेड्यूल कास्टमध्ये. म्हणून एका समाजाला कुठल्या मिळाली नाही असं मी मानत नाही. मिळाली, परंतु
त्यांनी ज्यांना मिळाली त्यांनी त्या खऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व केलं नाही. येणाऱ्या काळात 6 पण विधानसभा लढवायचे करतो. नाही, 6 पण विधानसभा लढवायच्या नाही. बीड जिल्ह्यामध्ये आम्ही केज विधानसभा, माजलगाव विधानसभा मतदारसंघावरती आमचा दावा आहे. 2 मतदारसंघावरती आणि भक्कम आमचा दावा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांना तुम्ही पाठिंबा दिला, ज्यांच्यासोबत तुम्ही राहिलात, मग त्या पक्षाकडे तुम्ही मागणार आहेत का, किंवा त्यांच्याकडे तुमचा दावा असणार आहे का? त्यांच्याकडे आमचा दावा आहे. आम्ही पक्षाकडे कुठल्या मागणार नाहीत, पण व्यक्ती आमच्यासोबत आम्ही व्यक्तींच्या, बऱ्याच व्यक्तींच्या, मोठ्या नेते आमच्या संपर्कात आहेत आणि आम्ही संपर्कात आहोत. जसे महायुतीचे नेते आमच्या संपर्कात आहेत तसे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा आमच्या संपर्कात आहेत. तर कुणाला एका लोकसभेमुळं संपूर्ण राजकारण संपलेलं असतं असं काही नाही. विधानसभा आहेत, नंतर जिल्हा परिषद आहेत, पंचायत समित्या आहेत, नगरपालिका आहेत, नगरपंचायत आहेत आणि याच्यातून प्रत्येक पक्षाला आपली आपली ताकद उभा करायची असते. एक लोकसभा संपली, निवडणूक म्हणजे सगळं संपलं असं काही होत नसतं. त्यामुळं प्रत्येकाला भविष्यासाठी प्रत्येकजण प्रत्येकाच्या संपर्कात असतो. महायुती का महाविकास आघाडीकडून लढवायचे? नाही, मी असं म्हणत नाही महायुती आणि महाविकास आघाडी, पण बऱ्यापैकी आम्ही त्या ट्रॅकवर आहोत. माजलगाव मतदारसंघातून लढणार. मी सांगितलं दोन्हीवरही आमचा दावा आहे. दोन्ही मतदारसंघात इच्छुक उमेदवार आपल्याकडे कदाचित मी असू शकतो. बाबा, तुम्ही म्हणालात की काही लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये टक्केवारी घेऊन गुत्तेदार पोचत आहेत. अशा काही उदाहरणं जर तुम्हाला देता आली तर? उदाहरणं देईल. थोडं थांबा, थोडं एकदाच मला त्याच्यात फक्त म्हणजे जिल्ह्यातलं की फक्त केज विधानसभा मतदारसंघ? नाही, मी जिल्ह्यातलं बोललो आणि माझ्याकडं त्यांची आकडेवारी सुद्धा ज्यावेळेला द्यायची त्यावेळेला मी देईल तुमच्यासमोर, सगळ्यासमोर देईल आकडेवारी. कोण्या करोडमध्ये किती टक्के घेतले. सध्या परिस्थिती नाही. पण सध्या परिस्थिती याच्यासाठी नाही की एकदा सगळ्यांना अंगावर घेण्यात काहीच मतलब नाही आणि त्यांनाही आमची गरज आहे तशी आम्हालाही त्यांची गरज आहे. तुमच्या म्हणण्यानुसार हां जर एखाद्या राजकीय पक्षानं तुम्हाला ऑफर केली, माजलगाव किंवा केज, हां कोणाला प्रेफरन्स देतो? नाही, आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला दोन्ही पक्षांनी लोकसभेमध्ये ऑफर केलं होतं. तुम्हाला टाकाला जायचं आणि मोरवं लपवायचं काय प्रश्न नाही. दोन्ही पक्षांनी मला ऑफर केल्या होत्या. तुमचा प्रिफरन्स कुठं राहील, माजलगाव की केज? माजलगाव की केज? तुमच्या मनात काय, तुमच्या मनातलं काय सांगा? त्यांनी म्हटल्याप्रमाणे केज मतदारसंघामध्ये खऱ्या मागासवर्गीयाला न्याय देण्यासाठी माझा आजपर्यंत प्रयत्न झाला नाही, म्हणून मी केजकडे प्रिफरन्स देऊ शकतो. नवरोजी, माझा प्रश्न थेट आहे. थेटच देऊ मला शकतो. 2 राजकीय पक्षांनी उमेदवारी कंटेस्ट करायला सांगितलं. सांगितलं माजलगाव नाही. किंवा हां. नाही, इन केस माजलगाव प्रेफर करणार का केज प्रेफर करणार? मी केज का आणि माझा स्वभाव असा नाही, मी जे काय असेल ते माझं थेट असतं. आणि मी ज्यांच्याबरोबर आहे, तुम्ही सगळे पत्रकार जे सिनियर आहेत त्यांना माहिती आहे, गेल्या 30 वर्षापासून आपले संबंध आहेत. ज्यांच्याबरोबर होतो त्याच्याबरोबर प्रामाणिकच असतो आणि जिथं लात घालायची तिथं लातच घालतो. लोकसभेमध्ये तुमची महत्त्वाची भूमिका होती माजलगाव तालुक्यामध्ये, त्यामुळं हा प्रश्न आहे की तुम्ही माहितीच्या उमेदवारांसाठी शेवटच्या टप्प्यामध्ये माजलगाव मतदारसंघ 40,000 मायनस जाईल असं म्हणणारे आमचेच उमेदवार किंवा प्रचार प्रमुख, पण त्या मतदारसंघाला आम्ही 1,000 लीड दिली. शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही यथोचित प्रयत्न केला, मग त्याचं फळ हे केज मतदारसंघ आहे का, असा प्रश्न आहे. फळ केज मतदारसंघ किंवा माजलगाव मतदारसंघ नाही, पण आमच्या म्हणण्याला प्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही केलं, आता त्यांच्या आमच्याप्रमाणे त्यांनी केलं. म्हणजे निवडणुकीदरम्यान तुमचं असा करार झालेला आहे की लोकसभेच्या नंतर करार वगैरे असा काही नाही झाला, पण मला ऑफर होती, दोन्हीकडूनही ऑफर होती. पण असा करार वगैरे करणाऱ्यापैकी मी नाही. मी आणखी सांगतो की मला मुंडे साहेबापासून पवार साहेबापर्यंत मला ऑफर द्यायचे, पण मी त्या दोघांबरोबर कधीच करार केला नाही.
तर करार हा माझा स्वभाव होता. बरं, लोकसभेनंतर भरपूर आता पाणी वाहून गेलंय पुलाखालून, परिस्थिती खूप सारी बदलली. पुलावून चाललंय आता. हा, पुलावरून चाललंय. तर आता एकूण परिस्थिती पाहता मग आपला प्रिफरन्स कोणाला आहे नेमका आता, महायुती की महाविकास आघाडी? नाही ते मी आज नाही सांगणार. पण लढण्यावर ठाम आहेत. बऱ्यापैकी मी ट्रॅकवर आहे एवढं सांगतो. ओके. बरं बाबराव, दुसरा प्रश्न असा होता, जर समजा महायुती की महाविकास आघाडी जे काय असेल तो तुमचं, पण तुम्ही त्या पक्षाच्या चिन्हाच्या वर लढणार का तुमच्या चिन्हावर लढणार? नाही, आम्ही पक्षाच्या त्याच चिन्हावर लढणार. म्हणजे कारण आमचा पक्ष, आमच्याकडे काही पक्ष नाही, आमच्याकडे एक सामाजिक संघटन आहे आणि सामाजिक संघटन जो पक्ष आम्हाला उमेदवारी देण्यासाठी पुढे येईल त्या पक्षाच्या चिन्हावर लढू. ग्रहित आपण धरू की महायुतीने तुम्हाला तिकीट दिलं, तुम्ही भाजपच्या चिन्हावर केज मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार का? आणि तुम्हाला खात्री आहे का की भाजपच्या चिन्हावर लढवल्यानंतर तुम्ही निवडून याल? मी कुठल्याही चिन्हावर निवडून येईल. तर माझे जे संबंध आहेत, माझे जे रिलेशन आहेत, मला जे लोकांनी गेली 30-35 वर्ष पाहिलंय ते मी लढणारे कार्यकर्ता आहे आणि मी प्रत्येक समाजासाठी लढणारा माणूस. कारण पंकजाताईंना जरांगे पाटलाच्या या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये सुद्धा मी ती भूमिका घेऊन काही मुद्द्यावरती मी जरांगे पाटला सोबत लढलो या जिल्ह्यामध्ये. पण साहेब, बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेपूर्वी मराठा समाजाला पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांचा ह्या प्रेसचा काही संबंध नाही. ऐका ना, पुढचा प्रश्न. आता ते ओबीसीवर बोलतायत, आपणही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, तो कायम आहे का आपला? नाही, मराठा आरक्षण मी पहिल्यांदाच बोललो, मराठा आरक्षण हा त्यांचा अधिकार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. जे गोरगरीब मराठा आहेत, जे देशोधडीला लागलेली कुटुंब आहेत, त्यांना वरती आणण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे, त्यांना ते आरक्षण दिलं पाहिजे. ही माझी भूमिका आजही आहे आणि मागही होती. मी शाहू महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या विचाराचा आहे आणि बाबासाहेब आणि फुलेंचा विचार घेऊन पुढे जातो. आता तुम्ही बोलताना ठासून म्हणला की मी काय जे बोलतो ते रोखठोक बोलतो, स्पष्ट बोलतो. बरोबर. पण बीड जिल्ह्यामध्ये जे अलीकडं जातीय समीकरण सुरू झालेलं आहे त्या संदर्भात आपण स्पष्ट काही वक्तव्य केलेलं नाही. मी वक्तव्य स्पष्ट केलं की जातीय द्वेष या जिल्ह्याला न परवडणारा आहे. जाती, मला काही कुणाचं नाव घेऊन ते एखाद्या समाजाला भडकवायचं नाही, परंतु द्वेष या जिल्ह्यात चांगला नाही. मला रोज वेगवेगळ्या छोट्या मोठ्या समाजाचे फोन येत आहेत आणि ज्या समाजात समजा मराठा समाज आहे उदाहरण, किंवा ओबीसी समाज आहे. मराठा समाज म्हणतो की ही ओबीसीच्या विरोधात आमची लढाई नाही आणि ओबीसी समाज म्हणतो मराठ्यांच्या विरोधात आमची लढाई नाही, आम्हाला गावामध्ये सर्वांना एकत्रित राहायचं आहे. आणि बोलत नाही कोणी. आमचं म्हणणं आहे की बोललं पाहिजे आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं हे पहिल्यांदा लोकांच्या समोर बोललं पाहिजे, कारण लोकांमध्ये घेऊन जाण्याचं काम लोकप्रतिनिधीनं केलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना निवडून दिलं जातं. आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार मागच्या आठवड्यामध्ये बैठक बोलली जी, त्या बैठकीचा काही आपल्याला निरोप किंवा काही नाही. आमचं असं म्हणणं आहे की पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्यांनी नसेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घ्यावा. आणि जे एकमेकावर चिखलफेक चालू आहे की हा आरक्षणाचा दुश्मन आहे, हा आरक्षण मोदी उदित नाही किंवा ते सगळं या महाराष्ट्रात थांबवावं. तुमचं होईल, व्यक्तिगत फायदे होतील, परंतु ह्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांची जीव जातील. सर, गेल्या 20-25 वर्षापासून आपला केज मतदारसंघाशी संपर्क आहे. अंबाजोगाईकरांची बऱ्याच दिवसापासून 4-5 मुद्दे, जिल्हा निर्मिती असेल, रेल्वे असेल, भूखेनाथ साठवण तलाव असेल, MID असेल, पण या मतदारसंघातला एकही मुद्दा आणखी मार्गी लागला नाही. या मतदारसंघात ज्यांनी लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी काम केलं त्यांनी आतापर्यंत मुद्दे सोडवण्यात त्यांना अपयश आलेले आहे. आपल्या इथून पुढे विजन काय राहिले या विकासाच्या संदर्भात? नाही, अंबाजोगाई आणि केज मतदारसंघातल्या विकासाच्या कामावरती किंवा जे काही मुद्दे आहेत, अंबाजोगाई हा जिल्हा निर्मितीचा विषय आहे असताना सुद्धा माजलगावच्या अनेक लोकांनी सांगितले आम्हाला अंबाजोगाईमध्ये नको, ते बीडला गेले, पण मी त्या शिष्टमंडळात गेलो नाही, मी स्वतःहून गेलो नाही. मी सांगितलं आहे अंबाजोगाई, जसं मी मराठा समाजाचं आरक्षण म्हणालो की तो त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तसा अंबाजोगाईकरांचा सुद्धा जिल्हा निर्मिती हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो जिल्हा निर्माण झाला पाहिजे. मग ते भूटेनाथापासून वेगवेगळे जे विषय सांगितले त्या सगळ्या विषयातला मी तुमच्यासोबत आहे आणि मी आंदोलनात रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे. विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातला प्रश्न आहे.
की केजमधून तुम्ही उमेदवारी इच्छुक आहे असं तुम्ही जाहीर केलेलं आहे, सांगितलं. तर आता मशागत काही तुमच्या डोक्यामध्ये काही आहे का? आमची मशागत चालू आहे चालू आहे. आणि चांगल्या म्हणाल ना, आम्ही योग्य ट्रॅकवर आहोत, व्यवस्थितरित्या वेगवेगळ्या समाजाच्या बैठका झालेल्या आहेत. मतदारसंघामध्ये अनेक तर नाही दिसत काही तसं त्या पद्धतीने. अंमळनेरइथल्या काही भागामध्ये नसेल याचा अर्थ सगळ्या मतदारसंघात नाही असं नाही. महायुती किंवा महाविकास आघाडी ह्या दोन्हीकडे जर जेव्हा पर्याय बंद होतील त्यावेळेस स्वतंत्र उभारणार आहेत का तुम्ही? नाही, उभारण्यावर ठाम? स्वतंत्र उभारणार नाही, परंतु ज्याला पाडायचं त्याला पाडणार. मग ते 6 मतदारसंघ आहेत हो. बीड जिल्ह्यात. मी आमच्याबरोबर धोकेबाजी चालणार नाही. आम्ही धोका देणार नाहीत कुणाला, पण उघडपणे सांगू की तुला मी पाडण्यासाठी येईल. मग फक्त ते 2 मतदारसंघातच असेल का पाडापाडीचं? नाही 6 मतदारसंघ. मी अगोदर सांगितलं 6 मतदारसंघ. पाडापाडीचं नाही, पण निवडून कुणाला आणायचं काय भेटलं? फक्त पाडण्यासाठी नाही. विजयाचे पण शिलेदार. ज्यांनी आम्हाला धोके दिले त्यांना निश्चित पाडू.